स्क्रीन दिसती ना सगळ्यांना? ओके. जे जे आपलं आपण आता पण जे शिकलोय, ओके, जे जे ऑपरेशन परफॉर्म करून बघितलेत आपण, ते तुम्ही पण सगळ्यांनी ट्राय केलेत का ऑपरेशन्स सगळे? कुठे काही डाऊट्स आहेत? नसेल तर थम्सअप करा. ओके, डाऊट नसेल तर थम्सअप करा. जस्ट इफ तुम्हाला बोलायचं नसेल ना तर जस्ट थम्सअप करा. ओके. सो काल आपण काय काय बघितलं? डेटा मॉडेलिंगचे कन्सेप्ट बघितले. ओके, पूर्ण डेटा मॉडेलिंग बघितली आपण. मग त्यामध्ये आपण काय काय बघितलं? कार्डिनलिटी बघितली. कार्डिनलचे किती टाईप असतात? 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू 1 आणि मेनी टू मेनी. ओके. देन आपण प्रत्येक टेबलचं कोणत्या ना कोणत्या टेबलशी रिलेशनशिप बिल्ड केलं, राईट? देन आपण काय बघितलं? किती टाईपचे स्कीमा असतात? एक असतो स्टार स्कीमा आणि एक असतो स्नोफ्लेक स्कीमा. स्टार स्कीमा म्हणजे काय? एक फॅक्ट टेबल आणि त्याच्या अराउंड सगळे डायमेन्शन टेबल. आणि स्नोफ्लेक स्कीमा म्हणजे काय? एक फॅक्ट टेबल, त्याच्या अराउंड डायमेन्शन टेबल, आणि डायमेन्शन टेबलच्या अराउंड पण अगेन सब डायमेन्शन टेबल. दिस इज कॉल्ड स्नोफ्लेक स्कीमा. ओके. नंतर आपण काय बघितलं? एक ऍक्टिव्ह रिलेशनशिप बघितलं आणि एक इनऍक्टिव्ह रिलेशनशिप बघितलं. ओके. ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय? एनीवन? एनीवन ऑनलाईन? ओके. इफ जर माझ्याकडे 2 टेबल आहेत आणि त्या टेबलचं दुसऱ्या टेबलशी मल्टिपल कनेक्शन, ओके, तो त्यापैकी फक्त एकच ऍक्टिव्ह असू शकते आणि बाकी सगळे इनऍक्टिव्ह असतात. ऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय? जे जे जी रिलेशनशिप ऍक्टिव्ह असते त्याच्यावरूनच आपण इन्साइट फाइंड करू शकतो. जे इनऍक्टिव्ह आहेत त्यांचे इन्साइट्स आपण फाइंड नाही करू शकत. ओके. जसं आपण इथं बघितलेलं ऑर्डर डेट आणि स्टॉक डेटचं मॉडेलिंग मध्ये जातो मी. ओके. आता कॅलेंडर लुकअप आहे. ओके, कॅलेंडर लुकअप ही तर ऑर्डर डेटशी पण कनेक्ट आहे. ओके. आता काय करतो? डेटला स्टॉक डेटशी कनेक्ट करतो. ओके. 1 to मेनी रिलेशनशिप आहे. ओके. आता ही अशी फेडेड लाईन दिसते का तुम्हाला? ओके, अशी एक फेडेड लाईन आहे, त्याला आपण म्हणतो इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. ओके. आणि जी डार्क लाईन मध्ये असते त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह रिलेशनशिप. ओके. आता मला सांगा, मी तर तुम्हाला सांगितलं की आपल्या टेबलमध्ये एक फॅक्ट टेबल आहे जो की सेल्सचा आहे. आपल्या टेबलमध्ये अजून एक फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे. कोण सांगू शकता का तो फॅक्ट टेबल कोणता असेल? एनीवन? ऑनलाईन? एनीवन? प्रणोती, पूनम, भवंतु, प्रतीक्षा? एनीवन? आपल्या टेबलमध्ये अजून एक फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे रादर दॅन सेल्सचा फॅक्ट टेबल सोडून. आपण रिटर्न्स डेटाला फॅक्ट टेबल म्हणू शकतो. ओके. फॅक्ट टेबल म्हणजे काय? जिथं आपल्याला फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात. न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपल्याला सेल्स भेटतो, क्वांटिटी भेटती, ऑर्डर भेटती. हे जे जो टेबल हे आपल्याला देतो त्याला आपण फॅक्ट टेबल म्हणतो. रिटर्न डेटामध्ये पण काय? रिटर्न रिलेटेड जे जे रिटर्न क्वांटिटी होणार आहे किंवा रिटर्न क्वांटिटी, परत त्याचा सेल्स काय असेल तो रिटर्न डेटामध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे आपल्या टेबलमध्ये रिटर्न डेटा पण हा फॅक्ट टेबल आहे. ओके. बट आता जर मला रिटर्न डेटा आणि रिटर्न डेटाचा सेल्स काढायचा असेल आणि जर मी रिटर्न डेटा आणि सेल्स डेटाला कनेक्ट करायला गेलो
तर कनेक्ट होईल का? तर बघू आपण. इथं एक प्रोडक्ट की आहे आणि इथं एक प्रोडक्ट की आहे. मी काय करतो, कनेक्ट करतो. प्रोडक्ट कीला प्रोडक्ट कनेक्ट केली. ओके, इथं समथिंग एरर येतोय मेनी टू मेनी रिलेशनशिपचा. असं काय येतोय? कारण दोघांमध्ये एक कॉमन कॉलम आहे ना, तो प्रेझेंटच नाहीये. जेव्हा केव्हा दोन फॅक्ट टेबल असतात तर आपण त्यांना डायरेक्ट कनेक्ट नाही करू शकत. का? कारण की कधीच दोघांमध्ये कोणता कॉमन कॉलम नसणार आहे. सो जर आपल्याला रिटर्न डेटा सेल्सशी कनेक्ट करायचा असेल तर आपल्याला आधी प्रोडक्ट लुकअपला कनेक्ट करायला लागेल, जसं की मी इथं केलंय. देन प्रोडक्ट लुकअपला सेल्सला कनेक्ट करायला लागेल, जसं की इथं केलंय. त्याच्यावरून आपल्याला कोणता डेटा मिळणार? रिटर्न डेटाचा सेल्स मिळणार. ओके, काय आलं? ह्या दोघांमध्ये सेल्स डेटा आणि रिटर्न डेटामध्ये प्रायमरी की आणि प्रायमरी की नाहीच आहे, त्यामुळे आपण त्याला कनेक्टच करू शकत नाही. दोघांमध्ये फक्त फॉरेन की प्रेझेंट आहे. ओके, त्यामुळे आपण काय केलं, आपण सेल्स डेटा आणि रिटर्न डेटाला कनेक्ट नाही करू शकत. ओके, जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपल्याला तो वाया जावं लागतं, म्हणजे रिटर्न टू प्रोडक्ट अँड देन प्रोडक्ट टू सेल्स. ओके, देन आपण आज बघणार आहोत डॅक्स. ओके, डॅक्स मीन्स डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. आता जसं तुम्ही एक्सेल मध्ये फॉर्म्युला लिहिता. ओके, म्हणजे समजा आता मला एक्सेल मध्ये काय करायचंय, एका कॉलमचे पर्सेंटेज काढायचे. ओके, तुम्ही तिथे कोणता तरी फॉर्म्युला लिहिणार, राईट? तिथं काहीतरी फॉर्म्युला लिहिणार, ते आपण एक्सेल मध्ये करतो. तशीच फॉर्म्युले आपण जेव्हा पॉवर बीआय मध्ये लिहितो त्याला आपण डॅक्स म्हणतो. ओके, काय म्हणतो? डॅक्स. डॅक्स म्हणजे काय? डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके, डॅक्स म्हणजे काय? डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे आपला कॅल्क्युलेटेड कॉलम वर्सेस मेजर्स. ओके, आता कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? कॅल्क्युलेटेड कॉलम represents a single value per row. Okay, computed at time of creation and refresh. Third point was result are materialized and stored with the table. Attached to a specific table. Normally can only see the row they exist in. Relates to the idea of row context and more on this later. Okay, can be used in filters or values or results area. आता हे तर तुम्हाला कळालंच नसेल हमखास. ओके, ते काय म्हणते, रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर रो. ओके, आता मी काय करतो, माझ्या पॉवर बीआय टेबल व्ह्यूला जातो. ओके, इथं काहीतरी डेटा दिसतोय तुम्हाला. ओके, आता माझ्याकडे प्रोडक्ट की आहे आणि इथं ऑर्डर क्वांटिटी. ओके, आणि इथं प्रोडक्ट प्राइस आहे. ठीक आहे, आता मला काय करायचंय, ऑर्डर क्वांटिटी आणि प्रोडक्ट प्राइस हे जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला टोटल रिव्हेन्यू मिळेल. ओके, मी काय करतो आता, प्रोडक्ट प्राइसला कॅल्क्युलेट करतो, मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. जस्ट वेट अ मिनिट. सो मला काय करायचं, एक क्वांटिटी काढायची, दोघांची मल्टिप्लिकेशन करून. ओके, टोटल रिव्हेन्यू काढायचं. सो मी काय करणार, इथं प्रोडक्ट प्राइस आहे माझ्याकडे. ओके, ही प्रोडक्ट प्राइस सेल्स डेटामध्ये प्रेझेंट नाही या, फक्त आता मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगतोय. ओके, प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑर्डर क्वांटिटी. ओके, ऑर्डर क्वांटिटी इंटर दाबतो. ओके, इथे टोटल रेव्हेन्यू नावाचा कॉलम काहीतरी जनरेट झालाय. ओके, मी जेव्हा यांचं मल्टिप्लिकेशन करतोय तेव्हा इथे एक्स्ट्रा कॉलम परफॉर्म होतोय. ओके, म्हणजे जसं की आता पीडीएफ मध्ये आपण वाचलं,
रिप्रेझेंट अ सिंगल व्हॅल्यू पर रो. सिंगल व्हॅल्यू पर रो म्हणजे काय? तो आपल्याला इच कॉलमच्या म्हणजे इच रोच्या रिलेटेड एक काहीतरी व्हॅल्यू देतोय. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर कॉलम करता तेव्हा कॅल्क्युलेटेड कॉलम मल्टिपल रोज रिटर्न करतं. काय रिटर्न करतं? मल्टिपल रोज. ओके. हॅलो, ऑनलाईन कळतंय का? हॅलो. हो सर. कळतंय ना? ओके, ठीक आहे. सो कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं? आपल्याला एक मल्टिपल रोज मध्ये आउटपुट देतं, म्हणजे मल्टिपल रोज रिटर्न करतं. ओके. सो त्यामुळे काय होतं की आपली जी स्पेस आहे ना, स्पेस जी आपण पॉवर बी आय मध्ये यूज करतोय ती मेमरी इन्क्रीज करते. आणि ती मेमरी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं? परफॉर्मन्स स्लो होतो. ओके. सो मी काय करतो आता, हे कॉलम सध्या डिलीट करतो. ओके. ओके. तुमच्या ह्याच्यामध्ये फक्त एवढंच डेटा प्रेझेंट आहे. ओके. मला काय करायचं होतं, फक्त तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे मी दुसऱ्या टेबलमधून प्रोडक्ट प्राइस ह्या टेबलमध्ये घेतले. तो कन्सेप्ट पुढे मी ते तुम्हाला सांगेल. ओके. काय आलं? कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? जेव्हा केव्हा तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करता, म्हणजे आता समजा प्रोडक्ट कीला प्रोडक्ट प्राइस असं ॲझ्युम करा. ओके. आणि मला टोटल रिव्हेन्यू काढायचं आहे. सो मी काय करणार? प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. एक नवीन कॉलम काहीतरी तयार होणार आणि त्या कॉलम मध्ये त्याचं आउटपुट येणार. ओके. म्हणजे जे काही मी ऑपरेशन परफॉर्म करतोय ते एका नवीन कॉलम मध्ये जाऊन स्टोअर होतोय आणि आपल्याला मल्टिपल रोज मध्ये रिटर्न करतोय. ओके. जसं की इथं बघा, आता मला ग्रॉस मार्जिन काढायचं. ओके. ग्रॉस मार्जिन मध्ये कसं करणार आपण? प्राइस मायनस सेल्स लिहिणार, म्हणजे प्राइस मायनस कॉस्ट करणार. प्राइस आणि कॉस्ट मधला डिफरन्स माहिती? सेल्स प्राइस आणि सेल्स कॉस्ट डिफरन्स माहिती का कोणाला? व्हॉट इज प्राइस अँड व्हॉट इज कॉस्ट? Hello, anyone online? What is price? What is the difference between price and cost? Anyone? Nutan? Pratiksha? Bhavantu? Sunshine? Anyone? सर प्राइस मध्ये आपण ते सेल करतो आणि कॉस्टिंग मध्ये जे ते प्रोडक्ट बनवायला किती कॉस्ट लागतो ते. Right. Okay. Azun? Anyone? What is the difference between price and cost? ओके. प्राइस म्हणजे काय? सॉरी, कॉस्ट म्हणजे काय? इफ मी जर वेंडर आहे, ओके, मी कोणाकडून तरी काहीतरी वस्तू विकत घेतोय, तो मला समथिंग अमाऊंटला देणार आहे. ओके. त्याला आपण कॉस्ट म्हणतो. आणि तीच पुढे जाऊन आपण परत सेल करणार आहे काहीतरी प्राइसला, म्हणजे काहीतरी प्राइस वाढवून सेल करणार आहे. तो आपण त्याला काय म्हणतो? सेल. त्याला आपण म्हणतो प्राइस. ओके. कॉस्ट म्हणजे काय? जे आपण परचेस करतो ती कॉस्ट, आणि परत जेव्हा ती रिसेल करतो किंवा जी सेल करतो त्याला आपण प्राइस म्हणतो. ओके. जसं इथं कॅल्क्युलेटेड कॉलम मध्ये आपण काय करतोय? ग्रॉस मार्जिन फाइंड करतोय. सो ग्रॉस मार्जिन म्हणजे काय? प्राइस मायनस कॉस्ट. सो इथं दिसतंय का? प्राइसचा एक कॉलम आहे आणि कॉस्टचा एक कॉलम आहे. जेव्हा मी ऑपरेशन परफॉर्म करेल तेव्हा एक नवीन कॉलम जनरेट होतो ग्रॉस मार्जिन नावाचा, आणि त्याच्यामध्ये जे काय मायनस आहे, म्हणजे 2 - 1 1 असं काहीतरी आउटपुट दिसतंय. ओके. सो दिस इज कॉल्ड कॅल्क्युलेटेड कॉलम. ओके. सगळ्यांना कन्सेप्ट कळाली? व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम? इंटरव्ह्यूला विचारतात. ओके. देन सेकंड वन इज अ मेजर. आता तुम्ही म्हणता व्हॉट इज मेजर?
तर मेजर काय करतं, आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, ते कसं, आता समजा ही ऑर्डर क्वांटिटी, ओके, हा ऑर्डर क्वांटिटीचा टेबल आहे. आता मला टोटल ऑर्डर क्वांटिटी ही काढायची. ओके, मला काय करायचंय, टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायची. तर मी काय करणार, तिथं न्यू मेजर नावाचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करणार. ओके, आता काय फाईन करायचंय, टोटल ऑर्डर क्वांटिटी. त्या करताना मी इथं जस्ट एक जसं व्हेरिएबल आपण डिफाईन करतो तसंच टोटल ऑर्डर क्वांटिटी. ओके, सो इथं मी जेव्हा फाईन करेल, आता मला टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायची, तर मी काय करणार, सम हे फंक्शन आहे. ओके, जस्ट तुम्हाला आता आयडिया देते. ओके, सम, आता मला काय करायचं, फाईन करायची ऑर्डर क्वांटिटी फाईन करायची. सो ऑर्डर क्वांटिटी कशामध्ये आहे, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. सॉरी, मी तर दुसरं टेबल सिलेक्ट केलं. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर क्वांटिटी. ओके, आणि ह्याला काय करतो, सिलेक्ट करून एंटर. ओके, हे तुम्हाला साईडला दिसतंय का, काहीतरी एक व्हॅल्यू क्रिएट झाली किंवा काहीतरी एक नवीन टेबल क्रिएट झालाय टोटल ऑर्डर क्वांटिटीचा. पण जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम केलेलं, ओके, जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम केलेलं, तेव्हा मला इथं व्हॅल्यू शो होती, एक नवीन कॉलम मध्ये शो होत होती, राईट. तर जेव्हा मी मेजर क्रिएट करतोय तेव्हा इथं व्हॅल्यू शो होती का, नाही होते. बट आता जेव्हा मी डेस्कटॉपला जाईल, समजा एक डेस्कटॉपला गेलो मी, आणि आता काय करतोय, हा माझा कार्ड व्हिज्युअल. ओके, तिथं काय करतो मी, जे आपण टोटल ऑर्डर क्वांटिटी ड्रॅग करतो. इथं काहीतरी समथिंग येते, ऑर्डर क्वांटिटी 7950. तर ही कसं काय येते, एनीवन आयडिया. जर माझं तिथं स्टोर होतच नाहीये. ओके, जेव्हा मी टेबल व्ह्यू मध्ये जातोय, जसं आपण कॅल्क्युलेटर कॉलम केलेलं, तर इथं स्टोर होत होतं, तसं मेजर मध्ये स्टोर होतच नाहीये. ओके, मेजर ऍक्च्युली ते ते एका कुठेतरी मेमरीला स्टोर होतं. ओके, ते असं सिंगल किंवा कॉलम ऍड करून स्टोर होत नाही, ते कुठेतरी जाऊन पॉवर बीआय मध्ये एका सिस्टीमला किंवा एका ठिकाणी ते जाऊन स्टोर होऊन जातं. ओके, त्यामुळे काय होतं, पॉवर बीआयचा जो लोड टाइम आहे तो कमी होतो, परफॉर्मन्स फास्ट भेटतो आपल्याला. ओके, आणि मेजर ऑलवेज रिटर्न्स वन व्हॅल्यू. ओके, जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम केलेलं, तेव्हा जी काही ऑर्डर क्वांटिटी होती, जे काही टोटल रिव्हेन्यू होता आपला, तो मला कसा मिळत होता, एक नवीन कॉलम मध्ये प्रत्येक रोला काहीतरी व्हॅल्यू डिनोट होत होती. ओके, इथं 2021 ह्याच्या साईडला एक नवीन कॉलम आहे असं ऍझ्युम करा, की मला प्रत्येक रोला काहीतरी क्वांटिटी मिळत होती. पण जेव्हा मी एखादा मेजर क्रिएट करतोय, ओके, जेव्हा मी एखादा मेजर क्रिएट करतोय, तेव्हा मला अशी कोणती व्हॅल्यू मिळते का, नाही मिळते. का, तर मेजर काय करतं, ऑलवेज रिटर्न्स सिंगल व्हॅल्यू. ओके, म्हणजे फर्स्ट ते काय करणार, अख्ख्या ऑर्डर क्वांटिटीची सम काढणार. ओके, म्हणजे ऍग्रिगेट करणार. ऍग्रिगेट म्हणजे काय, की सम काढणार त्याची, आणि ती व्हॅल्यू जी टोटल येऊन जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू रिटर्न करणार. ती जी टोटल व्हॅल्यू असेल ती सिंगल व्हॅल्यू असेल, राईट. मग ती व्हॅल्यू आपल्याला सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके, कळतंय. ऑनलाईन बोला यार, तुम्ही बोलले नाही तर मला कळणार नाही तुम्हाला समजतंय नाही समजतंय. ओके, ऍट द एंड तुम्ही जॉब करून नंतर इथे लेक्चर करताय, सो आय नो हेक्टिक जात असेल थोडं, बट ऍटलीस्ट सांगू शकता ना की कळतंय नाही कळतंय. एनीवन ऑनलाईन, कळतात का कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे या. तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर.
कळतंय सगळ्यांना? ऍटलीस्ट थम्सअप करा, कळत असेल तर थम्सअप करा. ओके ठीक आहे, गॉट इट. सर पुन्हा एकदा एक्सप्लेन करा ना प्लीज. दोन्ही एक्सप्लेन करू का? हां. ओके ठीक आहे. काय करतो मी, टेबल व्ह्यूला जातो. आता मला आहे ना ह्याची टोटल रिव्हेन्यू काढायचा आहे. टोटल रिव्हेन्यू मी कसं काढू शकतो? प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. आता असं ॲज्युम करा ही प्रोडक्ट प्राइस आहे. ओके, सेल्स फॅक्टमध्ये प्रोडक्ट प्राइस आता मीन्स नाहीये, ही प्रोडक्ट लुकअपमध्ये. ओके, सो आत्ता ॲज्युम करा प्रोडक्ट की ही तुमची प्रोडक्ट प्राइस आहे. ओके, आणि ऑर्डर क्वांटिटी ही तर आहेच. सो मला एक टोटल रिव्हेन्यू काढायचा आहे. सो मी इथं काय करणार, समथिंग टोटल रिव्हेन्यू टाकणार. ओके, टोटल रिव्हेन्यू. ओके, आणि काय करणार, प्रोडक्ट की म्हणजे तुमची प्रोडक्ट प्राइस आहे असं ॲज्युम करा. ओके, काय करणार मी, प्रोडक्ट की ना सेल्स फॅक्ट टेबल मधली काय तुमची सेल्स फॅक्ट मध्ये तुमची प्रोडक्ट की म्हणजे प्रोडक्ट प्राइस असं ॲज्युम करा. ओके, इथं शो नाही होणार कारण ती प्रोडक्ट की आहे. ओके, सेल्स फॅक्ट. ओके, राईट. सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी तर आहे. ओके, तर असं ॲज्युम करा की ही प्रोडक्ट की तुमची प्रोडक्ट प्राइस आणि ऑर्डर क्वांटिटी. जेव्हा मी यांचं मल्टिप्लिकेशन करेल तेव्हा काहीतरी व्हॅल्यू येईल मला. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल, ओके, कॅल्क्युलेटेड कॉलम कसा यूज करणार मी, इथं न्यू कॉलम म्हणून दिसतंय, त्या जेव्हा मी त्या न्यू कॉलमला क्रिएट करेल, क्लिक करेल, जस्ट वेट अ मिनिट. ओके, हा कॉलम तयार झालेला दिसतोय तुम्हाला. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल, जेव्हा काही ऑपरेशन होईल, म्हणजे मला टोटल रिव्हेन्यू काढायचा आहे. सो प्रोडक्ट प्राइस माय बाय मल्टिपल क्वांटिटी. सो त्याचं जे आउटपुट आहे ते मला या नवीन कॉलम मध्ये शो होईल. सो इच रोजला काही ना काही आउटपुट मिळतंय. ओके, हॅलो पूनम, कळतंय का? हो सर, हो कळतंय. इच रोजला काही ना काही आउटपुट मिळतंय. जे आउटपुट मिळते ते इथं नवीन कॉलम मध्ये स्टोअर होणार आहे, राईट. सो कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं, जे काय ऑपरेशन परफॉर्म होतं ते एका नवीन कॉलम मध्ये स्टोअर होतं. त्यामुळे काय होतं की स्पेस वाढते. स्पेस वाढल्यामुळे लोड टाइम वाढतो आणि लोड टाइम वाढल्यामुळे पॉवर बीआयचा परफॉर्मन्स कमी होतो. ओके, कळालं कॅल्क्युलेटेड कॉलम. देन जेव्हा मी आता ओके, कॅल्क्युलेट कॉलम रिटर्न काय करतं, आपल्याला मल्टिपल रोज रिटर्न करतं. ओके, आता समजा मला आता टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायची. ओके, ओके, आता मला काय करायचंय, टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायची. तर मी काय करणार, इथं न्यू मेजर नावाचा ऑप्शन आहे, न्यू मेजरला क्लिक करणार. टोटल ऑर्डर, ओके, असं काय लिहितो आम्ही. अँड सम हे फंक्शन आहे एक, सम ऑफ. ओके, आता मला काय करायचं, ऑर्डर क्वांटिटी काढायची. ऑर्डर क्वांटिटी कशामध्ये प्रेझेंट आहे, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. सो मी आधी टेबल सिलेक्ट करणार. कोणतं टेबल आहे, सेल्स फॅक्ट टेबल. देन ऑर्डर क्वांटिटी. ओके, ऑर्डर क्वांटिटी सिलेक्ट केली, एंटर दाबलं. ओके, जे काही मी आता मेजर क्रिएट केलं ते स्टोअर होतंय का मेमरीमध्ये, म्हणजे असं फिजिकली स्टोअर होतंय का, नाही होते. बट ते कुठे ना कुठे ते स्टोअर झाले, मेमरीला स्टोअर येते फक्त. त्यामुळे काय होते, आपलं लोड टाइम कमी होतोय, आपलं पॉवर बीआयचा परफॉर्मन्स वाढतोय आणि स्पेस कमी होते. ओके, आणि जेव्हा मी डेस्कटॉपला जातोय, ओके, डेस्कटॉपला जातो आणि इथे काय करतो, टोटल ऑर्डरला ड्रॅग करतो. इथं काहीतरी ऑर्डर दिसते आपल्याला 7950.
ओके. सो ह्याने काय केलं, आपल्याला आउटपुट पण दिलं, पण आउटपुट दिलं पण कोणत्या व्हॅल्यू मध्ये दिलं. कॅल्क्युलेटर कॉलम कसं आपल्याला मल्टिपल रोज रिटर्न करत होता, पण ह्याने काय केलं, आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू दिली. म्हणजे मेजर काय करतं, फर्स्ट ऍग्रिगेट करतं. ऍग्रिगेट म्हणजे काय, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म करतं. ओके, सगळ्या कॉलमचं मिळून ऑपरेशन परफॉर्म करतं, देन व्हॅल्यू रिटर्न करतं. बट कॅल्क्युलेटर कॉलम काय करत होतं, इच रोजचं ऑपरेशन परफॉर्म करून त्या रोला काहीतरी व्हॅल्यू देत होतं. फर्स्ट रोचं दिलं, सेकंड रोचं दिलं, अशा इच रोला देत होतं. बट कॅल्क्युलेटेड मेजर काय करणार, आधी ऍग्रिगेट करणार सगळ्या कॉलमला. ओके, काय करणार, आधी ऍग्रिगेट करणार सगळ्या कॉलमला, देन एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके, क्लिअर झालं पूनम, व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम अँड मेजर? येस सर, एकदम क्लिअर आहे. हो, समजलं. ओके, गुड. ओके, देन मेजर हे बघा, रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर डेटा मॉडेल कम्प्युटेड ऍट रन टाइम. ऍट रन टाइम म्हणजे काय, जेव्हा मी मेजर क्रिएट करतोय तेव्हाच ते रन होत आहे. ओके, ते कुठे जाऊन स्टोअर होणार नाही, ते रन टाइमला प्रोसेस होणार आहे. ओके, रिझल्ट्स आर डायनेमिक अँड बेस्ड ऑन फिल्टर्स नॉट अटॅच टू एनी टेबल. आता जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम तयार करत होतो तेव्हा मला फक्त त्या टेबल मधल्याच कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करता येत होतं ना, बाहेरच्या कॉलमवर परफॉर्म करता येत होतं का, नव्हतं येत. पण जेव्हा मी मेजर यूज करेन, आपण जे रिलेशनशिप बिल्ड केले त्यामुळे मी कोणत्याही कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ओके, दिस इज द यूज ऑफ मेजर अँड सीज ऑल द डेटा ऍट वन्स. ओके, जसं की इथं टोटल क्वांटिटी आपण काढली, सम ऑफ टोटल क्वांटिटी. ओके, त्यासाठी काय केलं आपण, सम नावाचं एक फंक्शन, ऍग्रिगेटेड फंक्शन, ते यूज केलं. आणि त्यामध्ये काय केलं आपण, पहिल्यांदा टेबलचं नेम चूज केलं, ज्या टेबलमध्ये तो कॉलम प्रेझेंट आहे, अँड देन कॉलमचं नाव. ओके, देन त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, एक इम्प्लिसिट मेजर्स आहे आणि एक एक्सप्लिसिट मेजर्स. ओके, आता इम्प्लिसिट मेजर म्हणजे काय, आता जेव्हा मी पॉवर बाय डेस्कटॉपला जातो, तुम्हाला इथं असं काहीतरी समेशन सारखं दिसतंय का, समेशन. ओके, समेशन, ह्याला म्हणतात इम्प्लिसिट मेजर. इम्प्लिसिट मेजर म्हणजे काय, जे पॉवर बीआयने स्वतः तयार केले ते इनबिल्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, आता जर मी परत एकदा काय करतो, एक हे घेतो, कार्ड व्हिज्युअल्स घेतो. ओके, आणि देन त्याला ड्रॅग करतो ऑर्डर काउंट, जे इम्प्लिसिट मेजर आहे त्याला ड्रॅग करतो. ओके, ड्रॅग केलं, आलं, सेमच क्वांटिटी आली. ओके, दिस इज कॉल्ड इम्प्लिसिट मेजर. म्हणजे काय, जे पॉवर बीआय मध्ये ऑलरेडी असतात. एक्सप्लिसिट म्हणजे काय, जिथे आपण काहीतरी कॅल्क्युलेशन तयार करतोय. जसं आपल्याला आता ऑर्डर क्वांटिटी काढायची होती, त्यासाठी आपण काय केलं, टोटल ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. काहीतरी डॅक्स लिहिलाय आपण. डॅक्स म्हणजे काय, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन, म्हणजे काहीतरी फॉर्म्युला लिहिलाय आपण. ओके, काय आपण काहीतरी फॉर्म्युला लिहिलाय आणि त्या फॉर्म्युलाला परफॉर्म करून काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करते आपल्याला. सो ह्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट मेजर. ओके, एक्सप्लिसिट मेजर. कळालं डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट? येस सर. ओके, आवाज थोडा लो वाटतोय, कळालंय ना नक्की? हो सर, कळालं. ओके, if you use a calculated column as a value result, it creates an implicit measure. म्हणजे जेव्हा आपण कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करतो ना, म्हणजे एखादं टोटल सेल्स काढलं किंवा जे कॅल्क्युलेटेड कॉलम मधून जे ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला आपण म्हणतो इम्प्लिसिट मेजर. आणि जे डॅक्स यूज करून करतो, म्हणजे जसं की मी मागाशी एक मेजर क्रिएट केलेलं. ओके, पण ते जे मेजर क्रिएट केले ते कुठेतरी स्टोअर होत होतं का, नव्हतं, त्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट मेजर. ओके, आता DAX is good at two things. कोणकोणते, ऍग्रिगेशन अँड फिल्टरिंग. आता ऍग्रिगेशन म्हणजे काय, जे आपण मगाशी काढले ना सम ऑफ करून, ऍग्रिगेटेड फंक्शन असतात समथिंग, सम असतं, मिनिमम असतं, मॅक्सिमम असतं आणि काउंट असतं. हे ऍग्रिगेटेड फंक्शन आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, डॅक्स गुड आहे, म्हणजे डॅक्सचा यूज करून आपण हे सगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आणि सेकंड वन इज फिल्टरिंग. ओके, त्याचा पार्ट पुढे येणार आहे, मी ते सांगतो तुम्हाला. व्हॉट इज अन ऍग्रिगेशन? ऍग्रिगेशन इज कंबाइनिंग अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज
इंटू वन व्हॅल्यू. म्हणजे काय, एक्झाम्पल सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, डिस्टिंक्ट काउंट. ओके, जसं मगाशी आपण केलं, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी काढायची होती आपल्याला, राईट. सो मी काय केलं, एक मेजर क्रिएट केला आणि त्या मेजर क्रिएट केल्यावर आपल्याला त्यांनी एका सिंगल व्हॅल्यू मध्ये रिटर्न केलं. म्हणजे काय केलं त्यांनी, आधी ह्या क्वांटिटीला ग्रुप केलं आणि त्यांची ऍडिशन केली आणि ती व्हॅल्यू आपल्याला एका सिंगल व्हॅल्यू मध्ये रिटर्न केली. आता इथे एक्झाम्पल बघा, क्वांटिटी 4, 1, 3, 2, 7, 5. तर मेजर क्रिएट केल्यानंतर काय करणार तो, 4 + 1 करणार, 1 + 3, 4 + 1 5, 5 + 3 8, 8 + 2 10, 10 + 7 17 + 5 22 + 1 23. आणि ही काय जी टोटल व्हॅल्यू येईल ते आपल्याला रिटर्न करणार. त्याला आपण म्हणतो ऍग्रिगेटेड फंक्शन. ओके, ऍग्रिगेटेड फंक्शन कोणकोणते आहेत, सम एक आहे, ॲव्हरेज एक आहे, मिनिमम एक आहे, मॅक्सिमम एक आहे आणि डिस्टिंक्ट काउंट. ओके, सम काय रिटर्न करणार तुम्हाला, टोटल कॉलमची एक समेशन म्हणजे ऍडिशन करून रिटर्न करणार. ओके, ॲव्हरेज सगळ्या कॉलमची ऍडिशन डिवाइड बाय तेवढ्या कॉलम मध्ये किती प्रेझेंट आहे त्यांनी. ओके, देन मिनिमम जे कॉलम मध्ये मिनिमम प्राइस असेल ती, मॅक्सिमम प्राइस आणि डिस्टिंक्ट काउंट म्हणजे किती युनिक आहेत ते कॉलम मध्ये ते आपल्याला रिप्रेझेंट करणार. ओके, रिटर्न करणार, सॉरी. ओके, आता मी काय होतो, आता ही टोटल ऑर्डर काढली. ओके, आता इम्प्लिसिट म्हणजे तुम्हाला दाखवतो कसं वर्क होतं. ओके, ही काहीतरी ऑर्डर काढली मी. ओके, टोटल ऑर्डर. तर मी काय करतो, इथं एक स्लायसर असतो. ओके, स्लायसर म्हणजे काय, फिल्टरिंग म्हणू शकतो आपण. सो मी काय करतो, एक स्लायसर सिलेक्ट करतो. आता मला काय करायचं आहे, इयर वाईज ऑर्डर क्वांटिटी बघायची. सो इथं इयरचा समथिंग काहीतरी टेबल प्रेझेंट आहे, इम्प्लिसिट आहे हे, बरोबर. मी काय होतं, त्याला ड्रॅग करतो. ओके, 2020 ते 2022 पण काहीतरी आले. ओके, मी काय करतो, हे चेंज करतो. इथे काहीतरी व्हॅल्यू चेंज होती, म्हणजे ह्याच्यामुळे इम्प्लिसिट फिल्टरिंगमुळे ही व्हॅल्यू चेंज होती. ओके, कळालं इम्प्लिसिट म्हणजे काय, इम्प्लिसिट फिल्टरिंग म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये तो ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्याला आपण काय करतोय, फक्त एक स्लायसर घेतो आणि त्याच्यामध्ये ड्रॅग करतोय. ह्याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फिल्टरिंग. ओके, ओके, आणि एक्सप्लिसिट फिल्टरिंग म्हणजे काय, डॅक्स मध्ये ना एक कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन असतं. ओके, जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. एक कॅल्क्युलेट नावाचा फंक्शन असतो, जेव्हा ते आपण रन करतो ना, समजा आपल्याला जर प्रिव्हियस इयरचा सेल्स काढायचा असेल ऑर एनिथिंग, जिथं एक कंडिशन येते किंवा एक फिल्टरिंग येते, तिथं आपण कॅल्क्युलेट यूज करतो. ओके, जसं इथे एक्झाम्पल बघा, ग्रीन क्वांटिटी म्हणजे ग्रीन कलरच्या क्वांटिटी काढायची असं आपल्याला, त्यासाठी आपण इथं काय लिहिलं, आधी कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन लिहिलं. देन आपण काय करणार, सम काढणार त्यांची, सम ऑफ सेल्स क्वांटिटी. देन आपली कंडिशन काय आहे, ग्रीन कलरचे पाहिजे. सो सेल्स कलर आपण काय चूज करणार, ग्रीन चूज करणार. मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय, आपण पुढे उद्या हे डॅक्स परफॉर्म सगळे करणार आहेत. ओके, सो तुम्हाला फक्त एक सांगतोय की डॅक्स म्हणजे काय, डॅक्स मध्ये किती टाइप्स आहेत. ओके, देन फिल्टरिंग कंटेक्स्ट म्हणजे काय, अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द युजर फिल्टर्स. बेसिक फिल्टर्स आर असोसिएट विथ स्पेसिफिक अँड इंडिव्हिज्युअल कॉलम, बट कॅल्क्युलेट अलाउज यू टू ओव्हरराईड द फिल्टर कंटेक्स्ट. म्हणजे काय, आता जेव्हा मी हे ओपन करतो तेव्हा माझं फक्त पर्टिक्युलर रिलेटेडच ही फिल्टरिंग आहे ना, म्हणजे माझं इयर सिलेक्ट केलंय तेव्हा फक्त इयरचे रिलेटेडच मी फिल्टर करू शकतो. बट जेव्हा मी कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन यूज करतो ना, तेव्हा मी वास्ट होतो, म्हणजे मी पर्टिक्युलर इयर नाही तर कलर प्लस समथिंग कॅटेगरीज, सब कॅटेगरीज च्या थ्रू पण फिल्टरिंग करू शकतो. ओके, देन इटरेटर्स प्रोसेस टेबल रो बाय ॲगोनायझिंग रो. म्हणजे कसं, आता समजा सम हे फंक्शन घ्या, सम फंक्शन काय करतंय, फक्त पर्टिक्युलर रो वर एक ऑपरेशन परफॉर्म करते आणि रिटर्न करते. पण सम एक्स काय करणार की पूर्ण, ओके, सम एक्स काय करणार, कॅल्क्युलेट कॉलम सारखं करणार. ओके, म्हणजे इच रो आपल्याला रिटर्न करणार, इच रोचा आउटपुट आपल्याला रिटर्न करणार. म्हणजे इटरेटर म्हणजे काय, जसं तुम्ही
पायथन मध्ये बघितलं असं फॉर लूप मध्ये आपण जेव्हा लिहितो आय इज ग्रेटर दॅन 1, I-1, I++, सो ते इटरेट करतं ना. पहिलं काय करतं, लूप मध्ये जातं, लूप मध्ये कंडिशन चेक करतं, देन खाली येतं त्याच्या कोड मध्ये, देन परत ऍग्रिगेट होतं. ओके, तसंच ह्याच्यामध्ये इटरेटर आपण असं म्हणू शकतो की फर्स्ट कॅल्क्युलेट देन ऍग्रिगेटेड. ओके, फर्स्ट कॅल्क्युलेट देन ऍग्रिगेटेड म्हणजे हे कॅल्क्युलेटेड कॉलम सारखं वर्क करतं. ओके, गॉट इट. व्हॉट इज डॅक्स मीन्स डेटा अनालिसिस एक्सप्रेशन काय आहे, कळालं सगळ्यांना? गुड. फक्त दोघींनाच कळालं का, बाकीच्यांना कळत नाही का? भवन, तू, नूतन, ओके, सनशाईन, देन प्रतीक्षा भोसले, ओके, सनशाईनला पण कळतंय, नूतन पण कळतंय, ओके, अजून 2 जणी राहिल्या, ओके, प्रतीक्षाला पण कळतंय. भवन, तू, ओके, काही डाऊट्स? विचारा बिंदास डाऊट विचारा. जर डाऊट्सच आले नाही तर मग म्हणजे कसं होईल? काय डाऊट्स एनीवन? हॅलो, काय डाऊट्स गाईज? हॅलो, ठीक आहे. आय थिंक काय डाऊट्स नाही सगळ्यांना, क्लिअर आहे म्हणजे. सो सांगा मला बरं, डॅक्स म्हणजे काय? एनीवन, कोणी? पूनम, भवंतू, सनशाईन, एनीवन? फास्ट, व्हॉट इज डॅक्स? डॅक्स म्हणजे डेटा अनालिस्ट एक्सप्रेशन, ओके, म्हणजे जसे आपण एक्सेल मध्ये फॉर्म्युलाज असतात तसं ते काम करतं. राईट, गुड. देन व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम अँड व्हॉट इज कॅल्क्युलेटेड मेजर्स? कॅल्क्युलेटेड मेजर्स म्हणजे स्टोअर करतं डेटा नवीन कॉलम मध्ये, ओके, आणि त्याच्यामुळे पॉवर बीआयचा परफॉर्मन्स कमी होतो. ओके, देन एवढं फक्त, पण मेन एक गोष्ट सांगायची राहिली कॅल्क्युलेटेड कॉलमची. हॅलो, हा, कॅल्क्युलेटेड कॉलम मध्ये एक मी गोष्ट सांगितली, कॅल्क्युलेटेड कॉलम रिटर्न काय करतो? हॅलो, म्हणजे आता तुम्ही एक्झाम्पल मध्ये तर टोटल क्वांटिटी दाखवलेली. काय काय? एक्झाम्पल तुम्ही कॉलम आता दिलं रिटर्न करतं. त्याच्यामध्ये नाही, मी एक्झाम्पल नाही मध्ये, पण कॅल्क्युलेटेड कॉलम रिटर्न्स काय करतं आपल्याला? कॉलम क्रिएट करतो ना. नाही, असं कसं? मी असं सांगितलं, कॉलम तर क्रिएट करतं, ही तर वेगळी गोष्ट. पण रिटर्न्स काय करतं आपल्याला? किती म्हणजे आपल्या मल्टिपल रोज रिटर्न करतं ना, हा, मल्टिपल रोज रिटर्न राईट? करतो. इंटरव्ह्यूला जेव्हा हो, तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्हाला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे की कॅल्क्युलेटेड कॉलम हे मल्टिपल रोज रिटर्न करतं. ओके, तुम्ही बाकीच्या गोष्टी ओके, नाही सांगितल्या तरी चालेल की परफॉर्मन्स लो होतो, लोड टाइम वाढतो, नवीन कॉलम क्रिएट होतो. बट तुम्ही जर हा पॉईंटच बोलला नाही की कॅल्क्युलेटेड कॉलम जेव्हा मी क्रिएट करतोय तेव्हा तुम्हाला मल्टिपल रोज रिटर्न करतो, हाच मेन पॉईंट आहे. ओके, ओके. अँड व्हॉट इज कॅल्क्युलेटेड मेजर? व्हॉट इज मेजर मीन्स? तो डेटा स्टोअर करतो मेमरीमध्ये, ओके, त्याच्यामुळे स्पेस कमी होतो. ओके, परत तेच, पण मेन पॉईंट राहिला.
रिटर्न काय करतं मेजर? सिंगल कॉलम, सिंगल कॉलम. सिंगल व्हॅल्यू, सॉरी, सिंगल व्हॅल्यू. राईट. कॅल्क्युलेटर मेजर काय करतं? आपलं एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. राईट. येस, गुड. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट मेजर अँड एक्सप्लिसिट मेजर? ठीक आहे, मीच नाव घेतो कोणाचं तरी, त्यांनी आन्सर द्या. ओके, कोणाचं घेऊ? प्रतीक्षा भोसले. हॅलो हॅलो. ओके, हॅलो. आय थिंक लेक्चर बघत नाहीत वाटतं. सनशाईन. हॅलो सनशाईन. केलेला आता माईक ऑफ केलेला. हा, ऑन करा माईक. सनशाईन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट मेजर? हे बघा, प्रॅक्टिस तुमची अशीच होणार. तुम्ही जोपर्यंत आन्सर देत नाही तोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला पण काही सांगू शकणार नाही. ओके, इथं चुकलात तरी चालेल. तुम्ही बोला बोला बोला. हॅलो. ठीक आहे. एनीवन अजून कोण दुसरा? प्रतीक्षा पवार. सर, इम्प्लिसिट मेजर ऑटोमॅटिकली क्रिएट होतं पॉवर बीआय मध्ये ड्रॅग करून फील्ड, आणि एक्सप्लिसिट मेजर आपण राईट करतो. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे Example? फॉर्म्युला. एक्झाम्पल देऊ शकतेस का? सम, ओके इम्प्लिसिट मध्ये आपण सम, ऍव्हरेज आणि मीन काढू शकतो. ओके, राईट. एक्सप्लिसिट मध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, जसं की कॅल्क्युलेशन, फिल्टर्स. ओके, ठीक आहे. थोडंफार बरोबर आहे, थोडं राईट करण्याची गरज आहे. ठीक आहे, बघशील पाहिजे एकदा व्हॉट इज इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट. ओके, अजून एनीवन? नूतन, भवंतु, प्रणोती, एनीवन? कळालंय ना तुम्हाला सगळ्यांना, और नाही कळत आहे? हे बघा, थोडा हार्ड पार्ट आहे डॅक्स म्हणजे, बट इफ जर तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असेल तर ते इझी पडेल तुम्हाला जास्त. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी आता काय करतो, लेक्चर अपलोड करतो. पर एकदा बघा लेक्चर्स, मी काय काय एक्सप्लेन केले, काय काय कन्सेप्ट आहे, आणि जे काही मी वर्क केले, जे काही ऑपरेशन्स केलेत, ओके, ते ऑपरेशन परफॉर्म करून बघा. ठीक आहे, ओके. थम्सअप करा असेल तर. ओके, गुड. ठीक आहे. सो आपण काय करू, आजचं लेक्चर थांबू. मोस्ट ऑफ द पार्ट कव्हर झाला डॅक्सचा, मीन्स डॅक्सचा जस्ट ओव्हरव्ह्यू झालाय. ओके, उद्यापासून डॅक्सचे जे जे फंक्शन्स आहेत, कोणते कोणते डॅक्स आपण यूज करतो मोस्ट प्रोबॅबली, ते मी उद्यापासून चालू करणार. ओके, ठीक आहे. चलो, बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. ओके सर, बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर, गुड नाईट.